मराठी चित्रपटांना अमेरिकेमध्ये मार्केट उपलब्ध करून देणं आणि अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी जनांसाठी मराठी चित्रपट नेण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातून सुरू झालेला आहे। नाफा नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन या माध्यमातून मराठी चित्रपट आता अमेरिकेमध्ये सुद्धा दाखवण्यात येणार आहे। सर, नाफा याचं मेन उद्देश काय आणि यातून आपल्याला काय साध्य करायचं? नाफा ही नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन ही ऑर्गनायझेशन आम्ही अमेरिकेत फॉर्म केली आहे। त्याचा पर्पज असा होता की आपल्याला बऱ्याच मराठी चित्रपटांना की जे महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने त्यांना एक बिझनेस करता येतो, पण त्यांना अमेरिका किंवा कॅनडातनं त्यांना काहीही कुठलं रिसेप्शन नसतं, त्यांना त्याच्यानं काहीच फायदा होत नाही। तर अशा चित्रपटांना जर आपल्याला अमेरिका आणि कॅनडामध्ये रिलीज करायचं असेल तर ती पूर्ण वितरण व्यवस्था एस्टॅब्लिश करण्यासाठी नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनची स्थापना झाली। आणि त्याचबरोबरीने अमेरिकेतले जे काही लोकल टॅलेंट आहे तर त्या टॅलेंटला घेऊन आपण चांगल्या पद्धतीचे मराठी चित्रपट आणू शकतो की जे भारतामध्ये पण दाखवता येतील। तर अशा पद्धतीचं आम्ही दोघांच्या देशांमधली देवाणघेवाण करण्यासाठी नाफाची स्थापना करण्यात आली। आणि ह्या दोन गोष्टींसाठी आपल्याला फिल्म फेस्टिवलची गरज वाटली, कारण की त्या अनुषंगाने बऱ्याच मराठी लोक एकत्र येतात, कलाकार एकत्र येतात आणि मराठीबद्दल जास्तीत जास्त डिस्कशन्स केली जातात। त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला अमेरिकेमध्ये एस्टॅब्लिश करण्याच्या प्रयत्नांसाठी नाफा ह्या संस्थेची सुरुवात करण्यात आली। सर, आत्तापर्यंत आपण किती चित्रपट अमेरिकेमध्ये रिलीज केलेला आहे आणि त्याला अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला? आत्तापर्यंत आम्ही दर महिन्याला एक असे गेले 8 महिने चित्रपट रिलीज करतो आहे आणि असे एक चांगले सेन्सिबल पिक्चर्स की जे लोकांना त्याची एक आवड आहे, त्यांची गरज आहे, असे आम्ही सगळे चित्रपट अमेरिकेत रिलीज करतो आहे। आणि रिलीज करताना आम्ही ह्या अमेरिकेच्या थिएटर्समध्ये ते रिलीज करतो आहे। त्यामुळे काय होतं की जेव्हा हिंदी, मराठी किंवा साऊथ इंडियन मूवीज रिलीज होतात तर त्याच्याबरोबरही आता मराठी चित्रपट रिलीज व्हायला लागलेत। आणि अशा पद्धतीचे चित्रपट जेव्हा मेन स्ट्रीममध्ये रिलीज होतात तेव्हा लोक त्या थिएटरमध्ये जाऊन लगेच ते चित्रपट बघू शकतात। आता जर आपण बघितलं तर नुकताच आम्ही एक चित्रपट रिलीज केला मागच्या महिन्यामध्ये, गुलकंद। त्याच्या आधी आम्ही संगीत मानापान केला, त्याच्या आधी आम्ही स्थळ नावाचा चित्रपट केला, पाणी केला, नंतर नवरा माझा नवसाचा केला। तर चित्रपटांना अंदाजे साधारणतः एक 20% आसपास रेव्हेन्यूज आता अमेरिकेतनं यायला लागलेत। आणि असे जे काही रेव्हेन्यूज होते किंवा असे जे काही एक इन्कम होता तो मराठी निर्मात्यांना कधीच नव्हता। आणि आता जर तो जास्तीत जास्त वाढायला लागला, कारण शेवटी तिकडची तिकीटं डॉलरमध्ये आहेत, इकडची तिकीटं रुपयांमध्ये आहेत, त्यामुळे असा जर इन्कम वाढायला लागला तर मराठी चित्रपट निर्माते नक्कीच मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती करू शकतील आणि नाफाच्या माध्यमातून ते अमेरिकेच्या रसिकांपर्यंत पोहोचू शकतील। तर अमेरिकेमध्ये साधारण किती मराठी लोक जे आहेत तिथं राहतात आणि प्रेक्षक जे आहेत त्यातून डॉलरमधून निर्मात्यांना असेल, डायरेक्टरला असेल किंवा चित्रपटाची ओव्हरऑल क्वालिटी वाढवण्यासाठी किती मदत होईल? 2 प्रश्न विचारले तर त्याला पहिल्याचं उत्तर देतो मी। सांगतो 5 लाख मराठी लोक अमेरिकेत राहतात आणि हे जे मराठी लोक अमेरिकेत राहतात तर त्यांना त्यांचे नातेवाईक की जे भारतात असतात त्यांच्याकडनं चित्रपटसृष्टीच्या सगळ्या इत्थंभूत माहिती असतात, पण त्यांना ते चित्रपट बघायला ऑप्शनच नसायचे, ते आता आम्ही अवेलेबल करून देतो आहे। त्यामुळे हा सगळा वर्ग त्या चित्रपटाकडे जाऊ शकतो। आता याच्यातलं जेव्हा रेव्हेन्यूज किंवा याच्यातनं जेव्हा आपल्याला इन्कम त्या निर्मात्याला मिळणार आहे तर ते इन्कम मिळताना त्याला डॉलरमधले तिकीट काढल्यामुळे ते इन्कम मिळणार आहे, पण त्याचबरोबरीने हा चित्रपट अमेरिकेत जेव्हा दिसतो त्यावेळेला तिथल्या लोकल हॉलिवूड मूवीजच्या समोर तो दिसतो आहे। त्यामुळे त्या पद्धतीचं एक प्रेझेंटेशन की एक टेक्निकली चांगल्या पद्धतीचा चित्रपट करण्याची गरज याच्यातनंच निर्माते शिकणार आहेत। आणि म्हणून मग आम्ही आमचे स्वतःचंच आता फिल्म प्रोडक्शन चालू केलेत की जे आम्ही अमेरिकेमध्ये स्वतः फिल्म प्रोडक्शन करतो आहे की जे काही दिवसामध्ये तुम्हाला अमेरिकेत बनलेला चित्रपट हा पुण्या मुंबईमध्ये दिसायला लागेल आणि त्याच्यानंतर खऱ्या पद्धतीने कॉम्पिटिशन होईल की भारतातला निर्माता आणि दिग्दर्शक हा चित्रपट कशा क्वालिटीचा करतो आहे, वरच अमेरिकेतनं आलेले हॉलिवूड स्टाईलचे चित्रपट पण जे मराठी भाषेत आहेत ते कशा पद्धतीचे असतात। तर अशा पद्धतीची एक देवाणघेवाण होऊ शकते। एक साधारण 5 लाख मराठी प्रेक्षकांचा हा मार्केट आहे, मात्र जे मराठी चित्रपट चांगल्या क्वालिटीचे आहेत किंवा ते चांगला मार्केट करू शकतात अशा चित्रपटांना तिथल्या रिजनल भाषेमध्ये इंग्लिशमध्ये डब करून अशा प्रकारे काही पुढच्या काळामध्ये हालचाली होतील का? किंवा हॉलिवूडचे चित्रपट आपल्याकडे OTT प्लॅटफॉर्मवर येत आहेत तर तिथले जे OTT प्लॅटफॉर्म आहेत तिथं दाखवण्यासाठी काही प्रयत्न होऊ शकतात? सो एक तर आम्ही काय करतो आहे की नाफानी स्वतःचाच आता OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे, कारण की आम्ही आता स्वतःच जे काही शॉर्ट फिल्म्स करतो आहे किंवा वेब सिरीज तयार करतो आहे किंवा चित्रपट तयार करतो आहे तर हे आम्हाला अमेरिकेतल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा आता स्वतःचाच एक OTT प्लॅटफॉर्म आहे। आणि ह्या OTT प्लॅटफॉर्ममुळे आता बरेचसे चित्रपट जे भारतात तयार होतात ते पण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा OTT प्लॅटफॉर्म वापरता येईल। पण त्याचबरोबरीने जेव्हा आम्ही अशा पद्धतीचे चित्रपट बाहेर आणतो आहोत
किंवा एक विचार पुढे आणतो आहोत, तर त्यावेळेला हा सगळा चित्रपट एक ग्लोबल प्रेझेंटेशनमध्ये, म्हणजे एक असं असतं की चित्रपटाची भाषा कुठली का असेना, त्याचे सबटायटल कुठले का असेना, तो लोकांपर्यंत पोचतो जर तो त्या पद्धतीने मांडला गेला तर. आणि त्याच्यामुळेच आम्ही अशा पद्धतीचे चित्रपट की जे लोकांपर्यंत पोचतील एका ग्लोबल विचाराने. म्हणजे आता उद्या लास वेगासच्या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला जर छान लव्ह स्टोरी बघायला मिळाली तर किती छान वाटेल, किंवा उद्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एखादी हॉरर कॉमेडी बघायला मिळाली तर किती छान वाटेल. तर अशा पद्धतीचे चित्रपट लोकांपर्यंत पोचतील. आपल्या मराठी भाषेत जरी ते चित्रपट असले तरी त्याचा एक आवाका, एक त्याचा एक ग्रँजर एक फार मोठा असणार आहे. मराठी अस्मिता, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळालेला आहे. मात्र कागदोपत्री दर्जा मिळवणं आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या ज्या पिढ्या आहेत, ज्या 5 लाख आहेत, त्यांच्या आगामी पिढ्या आहेत, यांच्यासाठी ही मुवमेंट किती महत्त्वाची आहे? नाही, फार महत्त्वाची मुवमेंट आहे या 2 कारणांनी. एक तर म्हणजे कसं होतं ना की मराठी माणूस हा आपल्या संस्कृतीशी इतका जोडलेला असतो की त्याला त्याच्या भाषेशी पहिल्यांदा त्याला भाषेतनं मराठीतनं कोणी बोललं की त्याचं लक्ष पहिलं तिकडे जातं. म्हणजे अजूनही अमेरिकेतल्या बरेचसे मराठी कुटुंब, म्हणजे मॅक्सिमम मराठी कुटुंब हे घरात मराठीच बोलतात. आणि त्याच्यामुळे त्यांची जी पुढची जनरेशन आहे त्यांना सगळ्यांना मराठी समजतं, पण ते बोलत नाहीत कारण की त्यांना आवश्यकता नसते. आता त्या अमेरिकेमध्येच न्यूयॉर्क फिल्म स्कूल आहे किंवा युनिव्हर्सिटी कॅलिफोर्नियाची फिल्म स्कूल आहे, तर त्यातल्या ज्या स्टुडंट्सना उद्या अपॉर्च्युनिटीज पाहिजे असतात तर त्यांना त्या फिल्म करायच्या अपॉर्च्युनिटीज पाहिजे असतात. पण हा जो मराठी प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे उद्या जर एखादा मराठी मुलगा असेल की ज्यांनी न्यूयॉर्क फिल्म स्कूलमध्ये एज्युकेशन घेतलं आहे तर आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही त्याला फिल्म करायला मदत देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे त्याला लक्षात येऊ शकतं की अरे मला हॉलिवूडमध्ये मिळायला अवघड जाणार आहे, पण हा नाफामध्ये मिळायला सोपं जाणार आहे. त्यामुळे मराठी भाषेशी आम्ही निगडीत असलेल्या लोकांना आम्ही जवळ आणतो आहोत, त्यांना मदत करतो आहोत आणि याच्यातनंच एक मराठीची चळवळ उभी राहते. आता त्याला अभिजात दर्जा देणं आणि त्या पद्धतीने कामं करणं ह्या भारतातले आपले जे सरकार आहे ते करतातच आहेत. पण आमच्यासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या मदतीने, आमच्या स्वतःच्या हाताने, स्वतःच्या सहकार्याने जेवढं शक्य आहे तेवढं पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे होते चित्रपट निर्माते अभिजित घोलप सर, ज्यांनी अमेरिकेमध्ये मराठी चित्रपटाला एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे, ज्यामधून मराठी चित्रपटाला तर फायदा होणारच, मात्र मराठी भाषेला सुद्धा मोठा फायदा होणार आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई.